सर्व बैलगाडा मालकांच्या कामाचा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला पहिले आपल्या हक्काने सबस्क्राईब करा. भरपूर जणांचे प्रश्न होते की शर्यतीच्या बैलाच्या फुल बॉडी टेस्ट विषयी काय विषय आहे तो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नाही का एकदम असं कॉल वगैरे आणि मेसेज सगळं करायचं काम पडणार नाही आणि या व्हिडिओमधून समजूनच जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. तर फुल बॉडी टेस्ट विषयी. फुल बॉडी टेस्ट म्हणजेच आपण नाही का ब्लड घेतो आणि ब्लड मधून ज्या टेस्ट होता, आपला शर्यतीचा बैल वारंवार पळत असतो, त्याला येणारे काय प्रॉब्लेम असते, जो आतल्या आजार आहे ते आपल्याला कळत नाही, आपण बाहेरून बऱ्याच वेळेस अंदाजी ट्रीटमेंट करतो, तर त्यासाठी फुल बॉडी टेस्ट केली जाते. तर त्यातून आपल्याला काय कळतं, तर त्यात सर्वप्रथम एक टेस्ट होते CBC, कम्प्लीट ब्लड काउंट. ही टेस्ट का केली जाते, आपल्या शर्यतीच्या बैलाला पळण्यासाठी जे रक्त लागतं ते पुरेपूर आहे का, HB जी आहे ती एकदम लेवलमध्ये आहे का, त्यानंतर WBC असतात, व्हाईट ब्लड सेल्स त्या लेवलमध्ये आहे का, त्यानंतर प्लेटलेट असतात त्या लेवलमध्ये आहे का, हे CBC टेस्टमध्ये कळतं. त्यानंतर टेस्ट होते LFT, लिव्हर फंक्शन टेस्ट. आता छाती भरला हा सगळ्यात जास्त ऐकू येणारा प्रकार आहे बैलगाडा मालकांच्या तोंडातून, की बाबा आमच्या बैलाची छाती भरली. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, आपण बैलाला बाहेरून चोळतो वगैरे, परंतु बैलाच्या लिव्हरला आतून सूज असेल तर ती आपल्याला बाहेरून नाही समजू शकत. त्यासाठी नाही का आपल्याला LFT टेस्ट करावीच लागते. बऱ्याच बैलांना हाच प्रॉब्लेम जास्त आहे शर्यतीच्या. LFT मध्ये लिव्हरला सूज येते, HGOT वाढलेलं असतं. त्यानंतर CRP, सिरिॲक्टिव्ह प्रोटीन असतात. तुमच्या बैलाच्या छातीत काय कप वगैरे झालेला असेल, तो किती प्रमाणात आहे हे बघणं गरजेचं आहे, आणि किती वाढलेलं आहे आणि किती कमी करणं आहे आणि किती लेवलमध्ये लागतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यानंतर टेस्ट असते म्हणजे LFT मध्येच एक नाही का जॉन्डिस टेस्ट असते. तुमच्या बैलाला कावीळ वगैरे झाला असेल तर तुमचा बैल एकदम शांत शांत घरी उभा असणार. आणि त्यानंतर असते KFT. शर्यतीच्या बैलाला पळवायच्या दिवशी बैलगाडा मालक काय करतात, चारा कमी देतात आणि पाणी सुद्धा कमी देतात. आणि प्रवास जो असतो तो गाडीत उभा राहून असतो. मैदानात गेल्यानंतर सुद्धा पाणी नाही देत जास्त, फक्त तोंड वगैरे ओलं करतात. आणि बैल दिवसभर जो असतो तो बिना पाण्याचा आणि बिना चाऱ्याचा असतो, म्हणजे एकदम कमी प्रमाणात असतं, त्याला पाहिजे तेवढा नाही भेटत. त्यासाठी आपण KFT टेस्ट करतो, किडनी फंक्शन टेस्ट. किडनीला काय प्रॉब्लेम तर नाही, किडनी डिहायड्रेट तर नाही करत आहे बाबा, या गोष्टी जाणून घेतल्या जात्या KFT टेस्टमधून. त्यानंतर केल्या जाते आपल्याकडे शुगरची टेस्ट, रक्ताची पातळी मोजल्या जाते, की बाबा बैलाला म्हणजे तुमचा बैल एकदम अस्वस्थपणे उभा राहत असेल आणि पहिले जी मस्ती करत होता ती करत नसेल, तर त्यासाठी ही टेस्ट केली जाते. आणि काय लागल्या तशा टेस्ट केल्या जात्या. सिरम कॅल्शियम असेल, बैलाला कॅल्शियम पुरेपूर आहे का, किंवा इतर भरपूर साऱ्या टेस्ट आहेत. तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नाही का एकदम सविस्तर मी एखाद्या बैलगाडा मालकापाशी गेलो, आता रिझल्ट आलेल्या बैलगाडा मालकांपाशी जाऊ, त्यांचे रिपोर्ट वगैरे प्रॉपर पद्धतीने दाखल. या व्हिडिओत फक्त मला सांगायचं तुम्हाला एकच मुद्दा होता, की या आपल्या ज्या रेग्युलर टेस्ट आहे त्या सांगितल्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मातोश्री पशु रोग निदान प्रयोगशाळाची टीम, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती मी ह्युमनची लॅब चालवतो माणसाची, परंतु आपलीच एक टीम आहे मातोश्री पशु रोग निदान प्रयोगशाळा, मी मातोश्री पॅथॉलॉजी लॅब चालवतो. ती टीम नाही का तुमच्या घरी येऊन तुमच्या बैलाचं सॅम्पल कलेक्शन करणार. त्यानंतर प्रॉपरली गेल्या बऱ्याच दिवसापासून शर्यतीचे मैदान असेल, बैलगाडा मालकांचे गोठे असेल, शर्यतीच्या बैलांवरती काम करताय आणि भरपूर साऱ्या बैलगाडा मालकांना रिझल्ट सुद्धा भेटलेले आहे. आता शिक्रापूरचा सरपंच म्हणून पुणे भागात एक शिक्रापूरमधून सॅम्पल आणलं होतं त्यांनी. सरपंचाच्या मालकांनी सांगितलं होतं आम्हाला की बाबा सरपंच एकदम कुठेवरती शांत असतो, पहिले भरपूर सारी मस्ती करायचा, माती वगैरे उकरायचा, परंतु आता एकदम शांत असतो घरी पण. आणि बाहेर जरी नेला मैदानात, म्हणजे ते घाट असतो त्यांच्याकडे, 3 फेऱ्याचं मैदान नसतं, तिथे सुद्धा नाही का समोरच्या तोंडाला एकदम लटकून घेतो. त्यावेळेस त्यांना बोललो आपला रिझल्ट म्हणजे कसा, रिपोर्टचा रिझल्ट आल्यानंतर त्याला काय आजार सापडला, त्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट केलं तर 100% तो रिकवर होणार. आणि तसंच झालं, आपण रिपोर्ट वगैरे केले, त्याच्या लिव्हरला जे ती सूज आलेली होती आणि WBC जे व्हाईट ब्लड सेल्स ते वाढलेले होते त्याचे, म्हणजे बॉडीत इन्फेक्शन होतं. त्यांनी 4-5 दिवस ट्रीटमेंट केलं. त्यानंतर सरपंचाला नाही का 8-10 दिवस आराम दिला मध्यंतरीचा, आणि तो मस्ती वगैरे करायला लागला तर मैदानात काढला. मैदानात काढल्यानंतर सरपंचाने त्यांच्याच भागात, मैदानाचं नाव नाही आठवते मला, घाटात असताना त्या घाटात 1 नंबरची बारी भिडवली. तर तुमच्या सुद्धा बैलाला असा काय प्रॉब्लेम असेल, समोरच्या रानाला कमी येतोय किंवा एकदम छाती भरल्यासारखी खरखर करते किंवा खालीूनच कट मारतोय, पळायची क्षमताच नाही त्याच्यात, आता पहिले एकदम टॉपला पळायचा, किंवा काय प्रॉब्लेम असेल तर नक्की एक वेळेस आमच्याशी संपर्क साधा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थेट बैलगाडा मालकापाशी व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे नाही का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशन येत जाईल. आणि माझं कंटेंट क्रिएशनचं एक हे बाबा, त्यामुळे नाही का मी सुद्धा एक बैलगाडा मालक असल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी बघायला भेटेल माझ्या यूट्यूब चॅनलला.
तुमचं प्रेम आहे, त्यामुळेच आपण ही गोष्टी सुरू केल्या. युट्यूबला असेल, इंस्टाग्रामला असेल. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पिल्या02 नावाचं पेज आहे, त्यावरती सुद्धा भरपूर जणांनी प्रेम दिलं. हे प्रेम असंच राहू द्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.